सगळं सजावट करण्यासाठी एकंदरीत खर्च किती आला? खर्च 8 लाख रुपये मिनिमम खर्च आला. ऑटोची किंमत किती आहे? 3 लाख. घरं जी आहेत त्या घरांमध्ये अगदी एसीची गरज नाही लागणार अशी ही वाडे ही घरं आहेत. बरं त्याच्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय यामध्ये बघायला गेलं तर या ठिकाणी यांनी लिहिलं आहे की 1 मे महाराष्ट्र दिन, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट महिला दिन या दिवशी मोफत सेवा असेल. त्याचबरोबर शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, ही साईड आहे ऑटोची. या साईडला जर आपण पाहिलं की अशा पद्धतीनं एक किल्ल्यासारखं तयार केलं आणि इथे एक मावळा दाखवलेला आहे. त्या मावळ्याबरोबरच आपण बॅक साईडला येऊयात. मी विनंती करतोय कॅमेरामॅनला की हे दाखवावं. हे पहा, ही आहे बॅक साईड. त्याच्यामध्ये आहेत हत्ती, घोडे, मावळे आणि असं सुंदर असं हे दृश्य. तुम्ही असा ऑटो पहिल्यांदाच पाहिला असेल की हे पहा, इथे एक ब्रीदवाक्य दिलंय, स्त्रियांना द्या इतका मान की वाढे आपल्या देशाची शान. आणि हे असं सुंदर असा हा ऑटो आहे. त्याच्या साईडलाही आपण पाहिलं. बरं, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे आहे ड्रायव्हर सीट आणि इथे बाळासाहेब ठाकरेंचा जो फोटो लावला आहे. म्हणजे त्याचबरोबर इथे रंकाळा तलाव, कन्हेरी मठ, न्यू पॅलेस, नरसिंहवाडी मंदिर
खिद्रापूर मंदिर आणि बाहुबली मंदिर हे कोल्हापूरची जी शान आहे ती या ठिकाणी दाखवण्यात आली आहे. प्रत्येक गोष्ट एका ॲटोमध्ये दाखवण्यात आली आहे. तर हा ॲटो बनवण्याचा मागचा उद्देश काय हे आपण जाणून घेऊयात. थेट ॲटो चालक आहेत, ॲटो मालक आहेत. काय सांगाल, हे अतिशय आगळं वेगळं कल्पना तुमच्या डोक्यात आली का? कारण अख्खं वरपासून खालीपर्यंत ह्या ॲटोची अगदी निराळीच सजावट केली आहे. काय उद्देश? जसं महाराजांनी आपल्या महाराष्ट्रासाठी केलं की जेणेकरून आपल्याला म्हणजे लोकांपर्यंत माहिती पोचवावी यावी, त्यासाठी आपण सगळे हे दृश्य केलेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी RTOची परवानगी वगैरे असं काय लागतं? गाडी आपली क्लिअर असेल ना, आम्ही ज्यावेळेला पाशिंगचे हे असेल त्यावेळेला सगळा सेटअप उतरतो. पाशिंग करायची परत आपण हे करू शकतो. एक वेळा डॉक्युमेंट्स क्लिअर झाल्यावर काही प्रॉब्लेम येत नाही. पण हे एवढं सुंदर हे दृश्य बनवलं तुम्ही. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही 1 मे आहे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, महिला दिन, शिवजयंती, आंबेडकर जयंती या दिवशी मोफत सगळी सेवा, हे म्हणजे समाजकार्याचा एक भाग आहे का? हो, समाजकार्याचा भाग आहे. हे समाजकार्य करावं असं का हा? वाटतं? समाजकार्य करावं असं का वाटतं? हा, आपल्याकडून समाजाला काहीतरी देण्याचा आपण प्रयत्न करतो. ते सोडून जवान, अंध, अपंग, गर्भवती महिला ह्यांना पण आपण मोफत सेवा करतो. परत आपलं पुढं आणि नियोजन असं आहे की आपण जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना आपण मोफत सेवेचा असं प्लॅन वगैरे सगळं चालू केलेलं आहे. जेवढं समाजासाठी आपण कार्य करता येईल तेवढं आपलं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. महत्त्वाचा मुद्दा, नुकत्याच 26 जानेवारीच्या ॲटोच्या स्पर्धा झाल्या आणि कोल्हापुरी सुंदरी असा किताब या ॲटोनी पटकावला आहे. मागच्या वेळेस देखील हा पुरस्कार त्यांना मिळाला. दरवर्षीचा हा देखावा, वेगवेगळा देखावा असतोय. काय सांगाल, मागच्या वर्षी कुठला पुरस्कार मिळाला होता? मागच्या वर्षी साताऱ्यात फर्स्ट क्रमांक सातारा सुंदरी म्हणून भेटला होता. बेळगाव सुंदरी म्हणून भेटलेला होता मागच्या वर्षी. आणि मागच्या वर्षी आपला सेटअप होता तो पावनखिंडीचा होता, बाजी प्रभूचा. आणि आताचा पुरस्कार कुठला भेटला? आता कोल्हापूर सुंदरी म्हणून कोल्हापुरात काल 26 जानेवारीला. किती ॲटोनी सहभाग घेतला होता? ॲटो 40-45 ॲटो असतात प्रत्येक गावासनं, म्हणजे पुणा, मुंबई, कर्नाटक, कोल्हापूर, म्हणजे सांगली. महाराष्ट्रातून की देशभर? महाराष्ट्रातून सगळीकडून, कर्नाटकातून सगळीकडून ॲटो आहेत. तर काल ह्या ॲटोला पुरस्कार मिळाला, कोल्हापूर कोल्हापूर सुंदरी. सुंदरी. काय स्वरूप काय होतं पुरस्काराचं? ट्रॉफी भेटलेल्या प्राईजमध्ये 25,000 रुपये पारितोषिक होतं पहिल्या. तर हे सगळं सजावट करण्यासाठी एकंदरीत खर्च किती आला? खर्च 8 लाख रुपये मिनिमम खर्च आला. ॲटोची किंमत किती आहे? 3 लाख. आपण पाहतोय की 3 लाख रुपये ॲटोची किंमत आणि त्यावरती डेकोरेशन करण्याचा खर्च 8 लाख रुपये. विचारही करू शकत नाही. समाजाचं आपण काही देणं लागतो आणि समाजाचं देणं लागतो म्हणूनच असे समाजसेवक आज आपण पाहतोय. एका कडेला गलिच्छ राजकारण, एका कडेला असणारं राजकारणाचं एकदम विद्रूप रूप आणि समाजकारण, मेलेलं राजकारण आपण पाहिलं. पण आज हा एक तरुण समाजकार्य करतोय, निस्वार्थी भावनेनं करतोय आणि विशेष म्हणजे आपली परंपरा जपवणूक करत एक समाजकार्य आहे. त्यांनी असे सुंदर सुंदर स्लोगन या ठिकाणी लिहिले, वतन से खूबसूरत सनम नहीं होता. तर त्या सगळ्या गोष्टी ह्या ॲटोमध्ये आपल्याला दिसत आहेत आणि अशा प्रकारचा हा ॲटो म्हणजे महाराष्ट्रात नाही, देशात कदाचित आपण पहिलेच पाहत असाल. आणि ह्या ॲटोमधून हा एवढा सुंदर ॲटो बनवल्यानंतर त्याच्यानंतरही इथे एक समाजकार्याचं देणं, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे या ठिकाणी दाखवून देण्यात आलं आहे. खरं तर अशा पद्धतीनंच अंध असो, अपंग असो, जवान असो, गर्भवती महिला असो किंवा आपला राष्ट्रसण असो, त्या राष्ट्रसणाच्या दिवशी जे आहेत ॲटो मालक मोफत सेवा देतात. खरंच या अशा कर्तृत्ववान व्यक्तीस आणि समाज सुधारकास आमच्या महासागरचा मानाचा सलाम. कॅमेरामॅन देवाशिषसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.